म्हणजे मेहुल पाटील हे फक्त आता नाव नाहीये, तर ब्रँड आहे. आणि याच गावातील विवूर गावचा करण ठाकूर बेस्ट बॅटरचा किताब ज्याला मिळाला होता. यावर्षी सुद्धा क्वार्टर फायनल मध्ये पराभूतच्या छायेत जावं लागलं. चला विकास, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी पुरस्कृत केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचंय. विकास ठरतायत मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकास जॉईन झालेत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच मेडल, जर्सी अँड एनर्जी ड्रिंक किट मेरे 50 है अभी तो हो जाएगा. खेळायला घेतलाय का? अगवन टीमच्या प्रतिनिधीला मी विनंती करेन की आपण सनी शिंदे यांच्याशी लगेच संपर्क साधा. आपण भेट घ्यायची आहे. चला मॅचला होते सुरुवात. तो सामनावीरचा जो पुरस्कार आहे तो मात्र आपण सामनावीरचा पुरस्कार आपण त्या ठिकाणी देणार आहोत. विकास मॅन ऑफ द मॅच एका साईडला आपण एका फ्रेममध्ये पाहतायत. एका साईडला बॅटर मात्र स्वतः उत्कर्ष पाटील. ब्रँड आहे धनसारचा. आई भवानी धनसार या टीममधून खेळत असताना ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अनेक चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकतायत. पहिला बॉल फेस करण्यासाठी गोलंदाज सज्ज. इथून मात्र पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहता आलं नाही आणि उत्कर्ष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. सिंगल डबल मात्र पाहायला मिळालंच नाही. पहिल्या बॉलवर तुटून पडण्याचा प्रयत्न केला. ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये बरोबर शिकार मिळाली आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना ग्रेट कॅच. फलंदाज बाद. उत्कर्ष पाटील बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमोल भोईरला आपण पाहतायत. तर नॉन स्ट्राईक एंडला शुभम. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ऑफ द मार्क. एक रन मिळेल. अमोल भोईरच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एक बाद एक अशी स्थिती पाहायला मिळते. बसंतच्या पहिल्याच बॉलवर शिकार मिळाली. अर्थातच विकेट डाऊन उत्कर्ष पाटीलच्या स्वरूपात आणि त्यानंतर आता अमोल भोईरवर दारोमदार आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. ऑन साईडला चांगला फटका तर आहे. इथून फिल्डर जितांशू पुढे सरसावत असताना एक रन मिळेल. पहा, सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. या बेसिकला विसरून चालत नाही. अलीकडच्या काळामध्ये चौकार आला, षटकार आला की लगेच आपल्या स्टेटसला रील्स बनतात. परंतु सिंगल डबल जेव्हा तुम्ही काढता आणि संघाला विजय करून देतात त्यावर सुद्धा रील्स बनल्या पाहिजेत. सर बॅटचा वापर केला गेलाय परंतु इथे स्टॉप केलं चेंडूला. सुपर बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत बसंतच्या माध्यमातून 01 नंबरची जर्सी परिधान करणारा अप्रतिम चांगला फटका तर आहे. वन बाउन्सने चेंडूला स्टॉप केलंय. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आई भवानी धनसार टीमला पण पाहताय. साई गणेश सातपाटी बी एका साईडला.
ऑन साईडला हा फटका तर चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग जितांशूच्या माध्यमातून. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रत्नदीप चषक 2026 आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. अतिशय चांगलं नेत्रदीपक असं आयोजन नियोजन. ऑल इज वेल. 2 फ्रेममध्ये एका साईडला टीम मीटिंग, एका साईडला दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतायत. अजून सुद्धा काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. को करंट व्ह्यूअर्स जर आपण पाहिले तर 116 जण सुद्धा अजून मॅचचा आनंद घेत आहेत. ही महत्त्वाची उपलब्धी पाहायला मिळते पाटील्स नेटवर्क या टीमच्या माध्यमातून या चॅनेलवर. ॲक्युरेट मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून हिमांशू सिंगला आपण पाहत आहेत. ब्रँड आहे पास्तळचा. पाटील्स नेटवर्कची संपूर्ण जबाबदारी ते सांभाळत आहेत. ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्यांनी ही जबाबदारी खांद्यावर घेतली. कारण एखाद्या तुम्ही क्षेत्रामध्ये जेव्हा मन लावून काम करताना त्यावेळेला तुम्ही 100% झुकलं पाहिजे, तरच मात्र तुमची प्रगती होत राहते. आणि ते आहे नाव हिमांशू सिंग. 4 रन झालेत यावेळेला. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. यस, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. माइंड ब्लोईंग शॉट. टाळ्यांचा कडकडाट. येणारा हा चौकार. रात्रीच्या शांततेत खेळाडूंचा टाळ्यांचा कडकडाट होतोय. तारापूर कलंदर, तारापूर 11A टीमचा कॅप्टन आपण मी विनंती करेन की आपण या संपर्क साधायचं लगेच. वेळेला आपण पाहिलं तर मयूर जरूर तिथे अपील करताना आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सध्या मीटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग गरजेची गोष्ट आहे. 13,208 व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले. पहिली ही स्पर्धा. त्या स्पर्धेचं नाव आहे रत्नदीप चषक 2026. रत्नदीप क्रीडा मंडळ वेवूर भंडाराळी आयोजित या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. चांगला फटका तर आहे. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. अप्रतिम चांगला फटका. गुड शॉट. सुपर टायमिंग. काय फटका खेळला होता. टेक्निक वापरली. टेम्परामेंट पाहायला मिळालं आणि शुभमच्या बॅटमधून चौकार येतोय. ग्रेट शॉट. चला स्पीडअप जरा करा. वेळ दौडू नका. प्रत्येक बॉलवर मीटिंग करू नका. घड्याळ जवळजवळ 1:30 वाजून गेलेले आहेत. आपला हा सबस्क्रायबर्स मीटर पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून 1,20,294. गेल्याच वीकमध्ये 1,20,000 कंप्लीट झाले. पुन्हा एकदा 294 सबस्क्राईब वाढले. लास्ट 28 डेजमध्ये आपण पाहिलं तर. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. 2 षटकांचा खेळ अखेरीस आई भवानी धनसार टीम जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाटील्स नेटवर्क या चॅनलला आपण सध्या आहोत. लास्ट 28 डेजमध्ये 1,287 एवढे मात्र आपण पाहिलं तर जरूर सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळतात. पालघरमधील टॉपचं चॅनल आहे. सध्या वेगवेगळे चॅनलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं काम करतायत. प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 14ला 1. 2 षटकांच्या समाप्ती अखेर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन तर मेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. इथून धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघ तेवढाच ताकदीचे. दोन्ही संघ बलाढ्य. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. विकेट किपरने चुकी केली.
बसंत विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या 17 धावा 17. अंडर फ्लड स्लाईटमध्ये आयोजन करणं ही वडापाव खाण्याइतकी सोपी गोष्ट नाही आहे. मॅन पॉवर लागते अशा गोष्टीसाठी आपण सातत्याने पाहिलंय आणि आयोजक आपण पाहिले तर तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु टॅलेंट जो बोलतात ना, आत्मविश्वासासहित ही स्पर्धा भरवले रत्नदीप चषक 2026. चांगला फटका तर नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक एक रन तर मेल, मात्र इथून खराब नियंत्रण नव्हतं. चांगले प्रयत्न केले होते एक धाव रोखण्यासाठी. ओरतरोच्या स्वरूपात मिळतील 2 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 धावेच्या मदतीने. 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. आई भवानी धनसार ही टीम साई गणेश सातपाटी बी या टीम बरोबर खेळत असताना 3 बॉलचा खेळ झाला. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते की चुका का करतायत. चुकांवर चुका केल्यानंतर पराभवाची चव चाखायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन बिल्ड केलं पाहिजे. 3 बॉलचा खेळ झाला आहे. गोलंदाज जिग्नेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 8-4 नंबरची जर्सी परिधान करणारा. बॅटची एज बसंत वॉडा कॅच. ए मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवणारा हा झेल पाहायला मिळतोय. बसंतच्या हातामध्ये हा चेंडू जणू काही चिपकला आणि सुरेख पद्धतीने मात्र हा कॅच कॅरी करत असताना आपण पाहतायत. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. वॉट अ कॅच बसंत. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हिमांशू सिंग आम्हाला दर्शवत आहेत. अगदी काही इंचांवर मात्र या वेळेला डाईव्ह मारून झेल टिपला गेला आणि सांगितलं येतो मेरे बायत का खेळ आहे. ग्रेट कॅच. बॅटची एज होती अगदी उजव्या साईडला, डाव्या साईडला मात्र झुकले, स्वतःला बॅलन्स केलं, फ्लेक्झिबल राहिले आणि इथून मात्र एक चांगला झेल पाहायला मिळाला. 20ला 2. तिसऱ्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली. टॉप एज आणि कोणतीही चूक करणार नाहीये फिल्डर येत आहेत. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. 20ला 3. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बॉल आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर यस, विकेट डाऊन झाली. विघ्नेश ठाकूरला आपण पाहतायत. एका साईडला सालवड डिजिटल स्कोरर आणि आमचे मेन ऑफिशियल स्कोरर पाहायला मिळत आहेत. मृण्मयी चांगली माहिती देत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. सध्या चांगली स्कोरिंग करतायत. याच गावातील ते अनमोल रत्न आहेत. मृण्मयीला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21ला 3. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सनी शिंदे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांचं सुद्धा धन्यवाद असेल. आणि ही स्पर्धा कव्हर करण्याचं भाग्य जे मला मिळालं, संधी मिळाली ते ग्रेट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट्स, अर्थातच आता सध्या ते कतारमध्ये आहेत, बंटी कुंभार यांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करेन. कतारमध्ये सध्या ते पाहायला मिळत आहेत. कतार दोहा या ठिकाणी ते चांगली कॅमेरामॅनची भूमिका निभावत आहेत. आणि हीच क्वालिटी असते तुमची. संधी मिळाली तर संधीचं सोनं करा. शॉर्टकट नसावं, हार्डवर्क असावं. आणि त्या हार्डवर्क करून जेव्हा तुम्ही मात्र अचिव्हमेंट मिळवता त्यावेळेला एक चेहऱ्यावरचं समाधान वेगळंच असतं. समाधान 4 शब्दांचा अर्थ आहे, परंतु या समाधान शब्दात परिपूर्ण आयुष्य मात्र आपल्याला पणाला लावतं. समाधान ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना, मग पहा आयुष्य खूप छान दिसेल. या वेळेला वॉट शॉट. मयूरला बीट केलंय आणि सरळ बॉल निघून चाललाय. 4 धावांकरता हर्षदच्या बॅटमधून एक क्लास स्ट्रीट ड्राईव्हचा फटका. फॅब्युलस टायमिंग, चांगला फटका होता. चिरागचा हा बॉल अगदी ओव्हरपिच बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना वी फॅक्टरमध्ये मयूरने प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. आणि 25ला 3 आतापर्यंत आई भवानी धनसार
ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 35+ जाण्याचा प्रयत्न करत असेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आई भवानी धनसार या टीमच्या डगआउटमध्ये पडलेला प्रश्न असेल. रत्नदीप चषक 2026चं हे शानदार आयोजन ज्या दातृत्वांनी या स्पर्धेला दातृत्व दाखवलंय त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला, चांगली फिल्डिंग, 1 रन मेल ऑन द राईट्स खेळला गेला होता, परंतु फिल्डरच्या यावेळेला खरोखरच मेहनतीला सलाम असेल. चिरागचा हा बॉल आपण पाहिलात, लो फुलटॉस बॉल होता, ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळालं. ग्रेट फिल्डिंग. यावेळेला टॅप खेळला जातोय, 1 रन तर मेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27ला 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. चांगला फटका आहे बिटवीन द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. हर्षद इज ऑन अ फायर. क्लास. रत्नदीप चषक चौकार. काय फटका खेळला होता. क्या बात आहे. थोड्याच वेळात मात्र बिर्याणीची सुद्धा व्यवस्था होईल, सर्वांसाठी असेल ती. क्या बात आहे. चांगलं आयोजन. म्हणूनच मी संध्याकाळी उल्लेख केला की स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते, त्या आयोजकांच्या प्रेमापोटी ती मोठी होत असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा झाले, 32 रन. आई भवानी धनसार टीम. शेवटचा बॉल. एका साईडला फ्रेममध्ये बॉलर बॅटर, दुसऱ्या फ्रेममध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला फुलटॉस बॉल होता, चांगली फिल्डिंग, तेवढीच मात्र थ्रो केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला पंचांनी सांगितलं रेफर केलं गेलं या बॉलवर विकेट आहे काय, धाव कंप्लीट झाले या चेक करूया. अक्षय स्वतः येतील. डिसिजन पेंडिंग. रत्नदीप चषक 2026 हा भव्य दिव्य शामियाना आपल्याला पाहायला मिळतोय. जे आमचे संपूर्ण पदाधिकारी आहेत या आयोजक कमिटीचे, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. इथे आपण पाहिलं तर आउट. OUT. चांगले या वेळेला अप्रतिम रनिंग ग्राउंडिंग केली होती बॅट, परंतु थोडीशी उशिराने झालं आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन. संघाची धावसंख्या 32-33 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेले. 33 रन्स टू विन. टाळ्यांच्या कडकडाट यावेळेला पाहायला मिळतो आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रणित आणि जितांशू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जात असताना विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील मंगल कार्यालय न्यू प्रभान डेकोरेटर्स. ऑन साईडला ह्या वेळेला आपण पाहताय चांगला फटका. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले आणि पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलंय, तर या वेळेला सॉफ्ट सिग्नल. मात्र विकेट किपर सांगतायत आउट आहे ना,
थांबा चेक करूया आपण. डिसिजन पेंडिंग. बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि त्यामुळे ते ऑलमोस्ट पोचले. नॉट आउट. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता जे श्रोते जोडले गेलेत. एकाच ॲक्शनमध्ये आपण पाहिलं तर विकेट किपरने मात्र बॉल स्टम्प्सला स्पर्श केला, परंतु ऑलमोस्ट ग्राउंडिंग केली बॅट आणि त्यामुळे ते पोचले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते. एक बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. यावेळेला फटका तर यावेळेला चांगला पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली गेले, मात्र इथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर एक उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने राऊंड द विकेटने इथून मात्र चांगला फटका. वॉट अ शॉट. क्लास दाखवलाय प्रणितने आणि चौकार सरळ निघून जाईल. उत्कर्ष पाटीलच्या चेहऱ्यावर नाराजी. तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन. लेग ब्रेक बॉल होता, ओव्हर पिच बॉल होता स्टंप उडवण्याच्या नादामध्ये. येथे मात्र यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. क्लास स्ट्रेट ड्राईव्हचा फटका वी फॅक्टरमध्ये. टेक्निक, टायमिंग, टेम्परामेंट, टॅलेंट या सर्व काही गोष्टींचा अवलंब केला. यावेळेला ऑन साईडला स्लॉक केलंय आणि सरळ बॉल निघून चाललाय 4 धावांकरता. क्या बात आहे प्रणित. लगातार 2 बॉलवर 2 खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार चौकार. पहा हा प्रिव्हियस बॉल पाहायला मिळतोय. जसा बॉल मात्र यावेळेला वुडलेन स्पॉटवरून मात्र यावेळेला पिच झाला. फिल्डिंग चांगली झाली होती फर्स्ट अटेम्प्टला, परंतु त्यानंतर बॉल सुटला आणि बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 9 रन. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. काहीतरी कानमंत्र देत आहेत. उत्कर्ष पाटीलला सांगतायत, समजवतायत. उत्कर्ष अशी जर गोलंदाजी केली तर कदाचित आपल्याला या स्पर्धेतून इथेच थांबावं लागेल, परंतु त्यासाठी करावे लागतील कष्ट, गेम प्लॅनिंग, मेहनत, समर्पण. हलक्याच्या हाताने प्रणित सुपर बॅटिंग. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय. असं नाही आहे की तुम्ही ब्रँडेड शूज घातले, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट ब्रँडेड घातले, गॉगल कॅप वापरलात तर तुम्ही चांगले प्लेअर होतात. तुमच्या बुद्धिमत्तेचा तुमच्यावरती किती प्रभाव आहे हे सुद्धा पाहिलं जातं. म्हणजेच बुद्धीचा वापर करावा लागतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय. 10 रन्स दिलेत. आता 18 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 23. अठरा बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. हाच एकजूटपणा मात्र तुम्हाला खूप काही शिकवतो. जेव्हा तुमची एकजूटपणा असते, एकत्रितपणा असतात, त्यावेळेला भले भले मात्र संघ तुमच्यासमोर झुकतात. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एकजूट राहा, मतभेद करू नका आणि राजकारण तर बिलकुल करू नका. जर या क्रिकेटच्या खेळात राजकारण आलं तर क्रिकेटचा विनाश झाला, त्या संघाचा विनाश झाला हे पक्का आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळात राजकारण तर बिलकुल करू नका आणि सांगा स्वतःला की संघ आहे म्हणून मी आहे, मी आहे म्हणून संघ आहे. हे जे वाक्य आहे ना, त्या आयुष्यात आपल्या डिक्शनरीमधून डिलीट करा. 10 रन झालेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मात्र प्लेड ऑन. फलंदाज बाद. प्रणितला परतावं लागेल. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा एक विस्फोटक फलंदाज. गोलंदाजांचा सध्या कर्दनकाळ राहिला होता
त्याच फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. चांगला बॉल डिलिव्हर केला, फलंदाज बाद, गॉन. मयूर मयूर मेहर बॅटर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक फॉर्मॅटमध्ये सध्या आता प्लेइंग 11मध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतो. याच खेळाडूला गेल्या वर्षात 26 जानेवारीच्या निमित्ताने जी स्पर्धा पार पडली मितेश पाटील मिंकेदादा यांची आणि त्या स्पर्धेमध्ये 12th मॅनची भूमिका तो निभावत होता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्यानंतर त्याने जे परिवर्तन केलं ते अफलातून पाहायला मिळतं. म्हणजे तुमच्याकडे परिवर्तन करण्याची कलासुद्धा असायला हवी. बदल हा सृष्टीचा नियम आहे. काळानुरूप तुम्हाला बदलावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. म्हणतात ना, झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं आहे. आणि त्यामुळे सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर वर्तमान काळ हा खराबच जाईल. यावेळेला चांगला फटका खेळलाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर कंट्रोल नव्हतं, संयम सुटला होता. 11वर दुसरा धक्का, विजयासाठी 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. साई गणेश सातपाटी बी टीमला. सिंगल डबल महत्त्व देत नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा ॲडव्हान्टेज प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. आता निखिल काय मास्टर माइंड क्रिकेट खेळेल का? निखिल आणि मयूर बातचीत करत असताना आपल्याला तसं मात्र 2 फलंदाजांनी केले तसं करायचं नाहीये. इथे दारोमदार आपल्यावरती संपूर्ण आहे या संघाची. 22ची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले ते 4, येणारी 14 बॉल 22. यावेळेला चांगला फटका, लो फुल टॉस बॉल होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलला तिथे स्टॉप केलं. उत्कर्ष पाटील जात आहेत आणि सांगतायत नाईस, खूप चांगली फिल्डिंग. 12 रन झालेत, 12ला 2. 5 बॉलच्या समाप्तीनंतर विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर 21 रन 13 बॉलमध्ये. 13 बॉल 21. यावेळेला चांगला फटका, बॅटचा टो लागला होता, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन तर मेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. 13 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि विजयासाठी 20 रन हे सामन्याचं समीकरण आहे साई गणेश सातपाटी या टीमला. रत्नदीप क्रीडा मंडळ वेवूर भंडाराळी आयोजित ही स्पर्धा आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आपण अनुभवतायत. पालघर जिल्ह्यामधली एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून रत्नदीप चषक 2026 आपण पाहतायत. प्रत्येक जण येतो तो कौतुक करतो या स्पर्धेचं की सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. बारा बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 20 रनची आवश्यकता. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास फार महत्त्वाचा भाग आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. 12 बॉल 20 रन, 20 रन 12 बॉल. फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मयूर गॅप शोधताना, वेळ व्यतीत जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय गॅप शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. आता 11 बॉल आणि 20 रन. साई गणेश सातपाटी बी टीम. सातपाटी टीमने भरपूर टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू घडले गेलेत. आपण कित्येक वेळा पाहिलं. या वेळेला सर बॅटचा वापर करत असताना यस, व्हॉट फिल्डिंग, क्लास दाखवला. या वेळेला फिल्डिंगच्या जोरावर चेंडूला स्टॉप केलं. स्टॉप करताना MS धोनी स्टाईलमध्ये चेंडूला यावेळेला फेकून दिलं आणि काय मास्टर माइंड विकेट यावेळेला पाहायला मिळते. थोडेसे लेझी राहिले होते फलंदाज. 3 बाउन्सने डिरेक्ट बॉल स्टम्प्सला आदळला. वाह, काय थ्रो केला होता. कौशल त्या ठिकाणी होते. सुपर फिल्डिंग. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम चांगला फटका तर आहे. चेंडूला स्टॉप केलंय. का हळूहळू मात्र या ठिकाणी सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 रन. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 19 रनची आवश्यकता. चांगला फटका, तेवढं स्टॉप केलंय. बॉलला आतमध्ये ढकललंय, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. आता 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 15. 8 बॉल आणि 18 रन. 8 बॉल 18 रन. निखिल
1 ते 2 चौकार मारून मात्र सामन्यामध्ये इरादे पक्के स्पष्ट करेल की सिंगल डबलला महत्त्व देईल की गोलंदाज डॉट बॉल विकेट मिळवतील. मात्र इथून जर आपण पाहिला तर हा झेल अतिशय चांगल्या पद्धतीने कॅरी करत असताना उत्कर्ष पाटीलला आपण पाहतायत. अनबिलिव्हेबल कॅच बाय उत्कर्ष पाटील. पाहायचं आहे झेल टिपलाय की नाही हे आपण पाहूया. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे सध्या. सेफ हँड OUT आउट. परफेक्ट यावेळेला कॅच कॅरी करत असताना उत्कर्ष पाटील. मॅग्निफिसंट फिल्डिंग. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 14 धावा झालेत. 15 धावा झालेत. 7 बॉल आणि 18 रन. 7 बॉल 18 रन्स हे सामन्याचं समीकरण. बरोबर 18 नंबरची जर्सी परिधान करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाचं नाव आहे रोहित. ऑन साईडला जरूर खेळले गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि यस विकेट डाऊन. मात्र परतावं लागेल बॅटरला. बॅक टू द पॅव्हिलियन. ऑन साईडला खेळला होता. चांगली फिल्डिंग आणि क्विकली थ्रो केला गेला 1 बाउन्सने आणि तेवढंच चांगलं कलेक्शन अप्रतिम पाहायला मिळालं. 6 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण. साई गणेश सातपाटी बी टीम. आई भवानी धनसार टीम आपल्याला पाहायला मिळते. जी आपण अनाऊन्समेंट केली होती ती लेफ्ट साईडला मात्र आपण पाहत आहेत बिर्याणी या ठिकाणी उत्तम स्वादिष्ट जेवणाची आपण पाहू शकतायत. स्पॉन्सर बाय पंकजी गावडे यांच्या माध्यमातून मात्र ही बिर्याणी स्पॉन्सरशिप केली गेले सर्वांना. तर आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे हृदयाच्या अंतकणापासून. 6 बॉल 18 रन. क्या बात आहे. आणि धनसार गावाला खास करून जेवण करून जायचं आहे असं आग्रहाचं निमंत्रण दिलंय. 6 बॉल 18. चांगला फटका परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट फिल्डिंग. वाह काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. ग्राउंड फिल्डिंग ला जवाब. हर्षद त्या ठिकाणी आय थिंक सो आपल्याला पाहायला मिळाला. जितेन अप्रतिम ऑन साईडला खेळलं गेलंय. तेवढीच चांगली फिल्डिंग. फक्त एकेरीने दुहेरीने प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्ट पडणार नाही. चांगला फटका आहे ऑन साईडला. सरळ बॉल निघून जाईल 4 रनसाठी. चांगला फटका होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मृण्मय दर्शवतात 21 धावा म्हणजे 12 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 3. 3 बॉलवर सलग 3 चौकार ठोकावे लागतील. भावेशला आपण पाहतायत ऑफ्टमच्या खूपच बाहेर वाईट बॉल. 3 बॉल 11 रन. लेग बाईचा इशारा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट. 2 बॉल आणि 10 रन. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका सजवलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 4च्या मदतीने 27. 1 बॉल 6. इथे 1 बॉल 6 रन. आणि इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली साई गणेश सातपाटी बी टीमला पराभूत स्वीकारावा लागला. आई भवानी धनसार टीम विजय होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. मायकोप बी आणि स्कॉर्पियन संघ पाहायला मिळेल.
आणि मायकोप बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण. मॅनेजर आहे शुभम सर. मॅन ऑफ द मॅच मिस्टर शुभम. 8 बॉलमध्ये 12 रन ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात तर ठरतोय शुभम मॅन ऑफ द मॅचचा हकदार.